नाफेड एनसीएफ कडून 2 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी अखेर या तारखेपासून होणार सुरू. जून जुलै महिन्यामध्ये होणारी कांदा खरेदी आता होणार एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. गेल्या आठवड्यापासून या गोष्टीमुळे कांद्याच्या दरामध्ये 100 ते 200 रुपयांची वाढ त्या ठिकाणी दिसून आली आहे. राज्यातील ज्या प्रमुख बाजार समित्या आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, चांदवड असेल, नाशिक असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी उन्हाळा कांद्याला जवळपास 15 रुपयापर्यंत बाजारभाव मिळतोय. तर मार्केटमध्ये आता लाल कांद्याची आवक त्या ठिकाणी कमी होतानाचं चित्र एकंदरीतच दिसतंय. शिवाय उन्हाळ कांद्याचे जे काही नुकसान आहे ते अवकाळीमुळं त्या ठिकाणी झालं होतं. मार्च महिन्यामध्ये जी अवकाळी झाली होती त्यामुळं, परंतु उन्हाळ कांद्याला मागणी वाढताना त्या ठिकाणी आता दिसत आहे. एकंदरीतच राज्यातून आणि परदेशातून देखील या उन्हाळ कांद्याला मागणी वाढताना त्या ठिकाणी दिसत आहे. हे असं सगळं असताना उत्पादनामध्ये घटीचा अंदाज त्या ठिकाणी आता वर्तवला गेला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात सरकारनं कांदा खरेदीचा निर्धार देखील त्या ठिकाणी केला आहे आणि नेमकं याच संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवर चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, आपण जर का पाहिलं तर कांद्याचे बाजारभाव हे मागणी आणि पुरवठा असेल, याशिवाय उत्पादन कांद्याचं किती होतं, हवामान नेमकं कसं असतं, याशिवाय देशांतर्गत आणि विदेशी जी काही निर्यात आहे ती कांद्याची कशी आहे, या सर्व गोष्टींवरती जे काही कांद्याचे बाजारभाव आहेत ते त्या ठिकाणी अवलंबून असतात. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर ज्या काही राज्यामधील प्रमुख बाजार समिती आहे, मग त्यामध्ये लासलगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, याशिवाय सोलापूर असेल, पुणे असेल, चांदवड, कळवण, संगमनेर, आळेफाटा आणि ओतूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला जवळपास 15 रुपयांचा टॉप दर त्या ठिकाणी मिळतोय. उन्हाळा कांदा हा त्या ठिकाणी मार्केटमध्ये दाखल व्हायला आता सुरुवात झालेली आहे आणि या कांद्याला त्या ठिकाणी मागणी ही जास्त आहे. विशेषतः जो काही नाशिक कांदा आहे, तर नाशिक कांद्याला मागणी ही जास्त असते. मागच्या आठवड्यापासून या कांद्याच्या दरामध्ये जवळपास 100 ते 200 रुपयांची वाढ त्या ठिकाणी दिसून आली आहे आणि आगामी काळामध्ये कांद्याचे बाजारभाव जवळपास 3000 रुपयांच्या आसपास त्या ठिकाणी जाऊ शकतात, असं एकंदरीतच त्या ठिकाणी सांगितलं जाते. दुसरीकडे जे काही उन्हाळ कांदा आहे, तर त्या उन्हाळ कांद्याला ही जी मागणी आहे ती बहुतांश करून आखाती देशामधून असते. मग त्यामध्ये सौदी अरेबिया असेल, बहरीन असेल, कतार असेल, दुबई, ओमान या देशांमधून कांद्याला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मागणी असते. कारण की जो काय उन्हाळ कांदा आहे तो चवीला आणि खायला त्या ठिकाणी चांगला असतो. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर आखाती देशांमध्ये मागणी असूनही सध्याला युद्धजन्य परिस्थिती आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी कांद्याचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण होतोय. परंतु जी काही निर्यात आहे, तर ती जी निर्यात आहे, तर निर्यात पूर्ववत जर का झाली तर कांद्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणी वाढून दरसुद्धा कांद्याचे वाढू शकतात. दुसरीकडं मार्चमध्ये जे काय हवामान झालं, तर त्या हवामानामुळे जो काय अवकाळी पाऊस झाला, तर त्या अवकाळी पावसामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा पिकाचं नुकसान कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालं. एकीकडे अवकाळी पावसामुळं पिकाचं नुकसान होते, तर दुसरीकडे कमी बाजारभावामुळे जो काही शेतकरी वर्ग आहे हा त्रासलेला आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची निराशा या सर्व गोष्टीमुळे होत आहे आणि म्हणून हा शेतकरी हा पुरता बेजार झाला. दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर त्या ठिकाणी कांदाची जी काही खरेदी आहे ती आता नाफेड आणि एनसीएफकडून त्या ठिकाणी होणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे. कारण सरकारी खरेदी करून बाजाराचं स्थिरीकरण आणि बाजाराला त्या ठिकाणी आधार देण्याचं काम हे सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी केलं जातं. दरवर्षी जी काय खरेदी होते ती त्या ठिकाणी जून, जुलै, ऑगस्टमध्ये होत असते, परंतु यावर्षी ही जी खरेदी आहे ती त्या ठिकाणी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती त्या ठिकाणी मिळत आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांना हा आर्थिक फायदा हा नक्कीच होऊ शकतो. कारण आगाऊ खरेदी केलेला जो काय कांदा आहे, तर यामुळे कांद्याचे बाजारभाव हे वाढण्यास नक्कीच त्या ठिकाणी मदत होईल. दुसरीकडे आपण जर का बघितलं तर संभाव्य कांद्याचे जे बाजारभाव आहे ते 15,000 रुपया 1500 रुपयापर्यंत त्या ठिकाणी राहू शकतात आणि जर निर्यात जर खुली झाली तर या बाजारभावामध्ये अजून त्या ठिकाणी वाढ होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एकंदरीतच बाजाराची परिस्थिती असेल किंवा कांद्याचे रोजचे बाजारभाव असेल, हे सर्व पाहून तुम्ही कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं.